नमस्कार. आज आहे शुक्रवार आणि मला एका ताईने कमेंट केला होता की म्हणजे माझ्या मुलीचं लग्न होईल का नाही, कारण खूप दिवस झालं तिचं जमत नाही आहे वगैरे वगैरे जे काय असेल ते. पण मला म्हणायचं आहे की ताई, तुम्ही कुठल्या देवावरती भक्ती करता, कुठल्या देवावरती तुम्ही विश्वास ठेवता, त्या देवाला तुम्ही स्वतःच प्रश्न विचारायचा. आणि ते कसं विचारायचा तर ते तुम्हाला मी आज दाखवते. हा एक पान आहे ताई. आता ह्यात मी तुमच्या मुलीचं नाव लिहिते आणि हे प्रश्न मी आईला विचारते. आणि तुम्ही सुद्धा घरी करून बघा असं की तुम्हाला काय वाटतं. तर मी त्यांच्या मुलीचं लग्नाविषयी ह्यात लिहिते. बघा, एका ह्याच्यामध्ये मी होईल असं लिहिलेलं आहे आणि एका ह्याच्यामध्ये मी नाही असं लिहिलेलं आहे. तर आपण हे दोन्ही प्रश्नाच्या चिठ्ठ्या आपण आईसमोर मांडणार आहात आणि आई ह्याचं काय उत्तर देईल मी नक्कीच तुम्हाला सांगेन. तर आधी आपण आईला साथ घालूयात, तिला हाक मारूयात आणि मग आपण हे दोन्ही प्रश्नाची चिठ्ठ्या तिच्या समोर मांडणार आहोत. आई राधा उदे उदे सदानंदीचा उदे उदे. बोल भवानी माता की जय. आई बघ, ती वनिता नावाची मुलगी आहे, तिचं लग्नासाठी काहीतरी हे आहे, तर हो की नाही याचं उत्तर द्या. अशा प्रकारे चिठ्ठ्या आपण आईसमोर टाकणार आहोत आणि मग त्याचं उत्तर काय येईल ते नक्कीच सांगा. बघा, आईने हे उत्तर दिलेलं आहे. मी त्यांना मागच्या वेळेसच सांगितलं होतं की आणखीन थोडा वेळ लागेल त्यांना, कारण त्यांचं बाशिंग जड आहे म्हणून. तरी देवी आईने पण तेच उत्तर दिलं आहे. त्याचं उत्तर नाही असं आलेलं आहे. हे बघा, होणार नाही असं उत्तर आलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या मुलीला आई जगदंबाची सेवा करायला लावा आणि तिला म्हणजे शुक्रवारी मंगळवारी उपास केलं तरी चालेल. तुम्ही ते करायला लावा आणि काय फरक पडतो नक्की मला कमेंट करून सांगा ताई.